श्री भगवान जिव्हेश्वर विजय ग्रंथ अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. भक्तिमार्ग सर्वात उत्तम, जो धरी संत समागम, त्यासी भक्तिमुक्ती समभ्रम, घरात बाहेर दिसती. भक्ती नवविधा जाण, त्यातून जिचे ठाई लागे मन, तिचे आवडीनी करा ध्यान, असे वर्तन करीत जावे. नवविधा प्रकार भक्तीचे, निरनिराळे केले साचे, ज्या भक्तीत मन रंगे ज्याचे, तैसे साचे वर्तावे. भक्ती माझी मिळकत, मुक्ती हाता येत, मुक्तीचे 4 प्रकार सत्य, निराळेची असती जाणीजे. जैसी करणी करावी, तैसी मुक्ती पावावी, ऐसी मुक्तीचे फळे जाणावी. सत्य जाणपा, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, ऐशा 4 मुक्ती तत्वता हाता येती भक्ती संगे. अंतःकरणापासून भक्तीसी लावा मन, भक्ती केलिया जाण, वाया न जाय तो प्राणी. ऐसा भक्तीचा महिमा थोर, मोठे मोठे पडले पार, म्हणून भक्ती एक सार, संत जने पसंत केली. भक्ती संत जनाचे माहेर, भक्ती संत जनाचे घर, अहोरात्र निरंतर भक्ती घरात नांदते. 13वे अध्यायी निरोपण. जिवेश्वराने गुरुमंत्र घेऊन अत्री अनसूयेचे आशीर्वचन पूर्ण झाला स्वकुळाशी. आता पुढे ऐका निरोपण. अति गोड अमृताहुन भक्तिमार्ग जाणती संतजन, इतरासी काय ठावे तो. जयासी संत समागम घडे, तयाचे कार्य होय रोकडे. भव रोग संसार मोडे, ब्रह्म सापडे हातासी. नारदासारखा संत त्रिभुवनात नाही विख्यात, ज्याचे दर्शने पाप जात, देशो धडी निघुनी. ऐसा असून थोर, मनी भ्रम झाला फार, अत्री ऋषीला नमस्कार शंकराने का केला. ही गोष्ट धरून मनात, विस्मय करी अंतःकरणात, ही पुसावी मात जाऊन क्षीरसागरी. नारद निघाला तेथून, आला क्षीरसागरा पूर्ण, केले विष्णूस नमन अति आदरे करुणिया. दोन्ही कर जोडून नारद बोले विष्णू कारण, मी कैलासी गेलो होतो जाण, तेथे नवल देखिले. अत्री ऋषी तया ठाई आले होते ते समयी, शंकरे उठून लवलाही नमस्कार करू लागला. ऐसा शंकर थोर असून अत्रीसी नमे प्रेमे करुण, याचे काय कारण सांगा देवा मज आता. शंकरासारखा थोर नाही या पृथ्वीवर, याने करिता नमस्कार आश्चर्य वाटे मज लागी. तेव्हा बोले शेषशायी भगवान, संत समागमाचा महिमा जाण, सांगता नयेची मुखातून या वेळी जानपा. संत दर्शनी लाभ मोठा असे स्वयंभू, माझ्याने वर्णन अभंग होत नाही तत्वता. नारद बोले ऋषिकेशी, संत महिमा सांग मजसी, लाभ कैसा तो निश्चयसी. मग सांगा दयानिधे, तुमचे मुखे करुण, मी करीण श्रवण, म्हणजे माझे समाधान होईल की दयाळा. वारंवार नमस्कार, नारद शिर ठेवी चरणावर, संत समागमाचा महिमा थोर सांगा लवकर मज लागी. नारदाचे वाक्य ऐकून हसू लागले भगवान, केवढ्या अंधारी जाण नारद जाऊन पडियेला. नारदासारिखा संत शोधिता न लागे अंत, कैसा पडला भ्रमात एकाएकी जाऊनी. नारदा काय पुससी गोष्टी, कार्य होतोसी कष्टी, उगाच जाय उठा उठी येथून या नारदा. देवा काहीही बोला मजला, परी न टाकी वचनाला, माझा संशय पाहिजे फिटला, तेव्हा शांती पडेल. मनात विचारी शेषशायी, याची भ्रांती फेडावी, तेव्हाच हा निवांत राहील लवलाही. एके ठाई बैसेल, यासी दाविल्या वाचून, हा शांत न होय जाण, म्हणून नारदा कारण काय बोलती ते ऐका. नारदा माझे ऐक उत्तर, आपण जावे वनांतरी सत्वर, तेथे कीटक गोळ्या करी निरंतर, शेन नरकाच्या जाणीजे. त्या वनात जाऊन त्यासी पुसावे वर्तमान, तो महिमा तुझ कारण, सांगेल जाण निर्धारे. देव तुम्ही न सांगता, त्यावरी लोटिले तत्वता, तो मज काय सांगेल वार्ता संत समागमाची. तो कीटक शहाणा मजहून, तू ऐक त्याचे ज्ञान, संशय निवृत्ती जाण निघून जाईल तात्काळ. नारद बोले अंतरी, देव वचन खोटे कोण करी. तेथून उठला झडकरी, अरण्यात आला ते धवा. चोहोकडे पाहे नहुळून, कोठे कीटक आहे म्हणून, तव एकाएकी जाण दृष्टी पडला जानपा. शेन विष्टाची गोळी करुण, ढुंगणाने लोटी पूर्ण, आपले स्वच्छंदे करुण चालत असे निर्धारे. नारदाने पाहिले दृष्टी,
मनात म्हणे हाय काय सांगेल गोष्टी, माझी कल्पना उठाउठी जात नाही निर्धारे. बरे पुसावे निर्धार, हा काय देईल उत्तर, ते समजून येईल खरोखर चमत्कार आताची. कीटकापुढे जाऊन पुसता झाला वर्तमान, मनात संकोच होऊन हाक मारिली तयासी. अरे कीटका भ्रमरा, कोठे चालिलासी बरा, व्यर्थ करीतोस एरझरा जन्मा पाऊन शिनकी. काय जन्माचे सार्थक, पावलासी तू एक, पाप भोगितोसी निशंक, लक्ष 84 योनिकी. ऐसे नारद बोले रोकडे, कीटक पाहे मुखाकडे, एक सारखी त्याकडे टक लाविली असे तयाने. नारद बोले गर्जोन, संत समागमाचा महिमा पूर्ण, एवढे सांग कृपा करून मज प्रती ए वेळी. तव कीटकाने नीट दृष्टी लाविली सुभट, एकाग्र ध्यान नीट लावून दिधले मुखाकडे. नारद बोले उत्तर, कीटका सांग लवकर, ऐसे ऐकता साचार प्राण सोडीला कीटके. नारद बोले मनात, का देत नाही उत्तर त्वरित, म्हणून जवळी जात त्या कीटकाच्या की. तव ते कीटक जान पडले प्रेत होऊन, हाती काडी घेऊन हलवून पाहता तयासी. नारद म्हणे न मारिता मरून गेले तत्वता, कोणास पुसावे आता चिंतार्णवी बुडाला. परतून आला क्षीरसागरी, देवा मदत थाप दिधली बरी, पाठवून दिले वनांतरी व्यर्थ किरे भगवंता. म्या तेथे जाऊन तयासी पुसले वर्तमान, संत समागमाचा महिमा कोण सांग मजला म्हणूनी. त्याने न देता उत्तर मुखाकडे पाहिले साचार, मी जव पुसू लागलो उत्तर तव प्राण सोडिला. मग काय पुसावे तयासी, म्हणून आलो तुम्हापाशी, देवा सांगावे मजसी, म्हणून चरण धरियेले. देव म्हणती अजून, संशय गेला नाही जाण, केवढा भ्रमात पडून पुसता झाला मज की. आता हरिश्चंद्राचे आश्रमात, येथून तू जा त्वरित, त्या राज्याच्या बागेत वृक्ष आंब्याचा असे की. तया वृक्षावरी जाण राघू बैसला सुज्ञान, तो तुझ सांगेल ज्ञान खून संत समागमाची. नारद ऐकता वचन तात्काळ विना घेऊन, हरिश्चंद्राचे गावासी जाण येऊन हुंचला. सत्वधीर सुशीळ राजा पाहिला प्रेमळ, हरिश्चंद्राने तात्काळ मिठी मारली नारदाचरणी. राजा म्हणे नारदासी, प्रारब्ध आले उदयासी, म्हणून दर्शन आम्हासी झाले तुमचे निर्धारे. नारदाची पूजेस्तव सरंजाम करी राव, तव नारद बोले स्वयंमेव पूजा पावली तुमची. आधी चला बागेत, मग पूजा घेईन सत्य, आमचे काम आहे तूर्त बागेमध्ये चालिले. हरिश्चंद्रास घेऊन आला नगर प्रदेशी जाण, बागेमध्ये ऊन पाहू लागला चोहोकडे. तेव्हा आंब्याचे झाडावरी राघू बैसला निर्धारी, नारदाने विलोकिता झडकरी आला वृक्षाजवळी की. तेव्हा राघूकडे पाहून नारद बोले वचन, पक्षींद्रा तू सुजान, प्रश्न सांग पै माझा. संत समागमाचा महिमा बरा, तू सांग राघोबा खरा, माझ्या मनीच्या कल्पना हे सुंदरा काढून टाकी ए वेळा. राघूने लाविली नजर, पूर्वजन्मीचा हा नर, याचे दर्शन हे शरीर पावन झाले जाणीजे. आंब्याची कैरी मुखात बैसला होता खात, टाकून कैरी मुख पाहत नारदाचे दुसऱ्याने. नारद बोले पक्षींद्रासी, सांग संत समागमाचे महिम्यासी, मी ऐकेन तुझ पासी ऐसे चित्त लागले. सांग सांग लवकरी मज उशीर भारी, आता का वचनोत्तरी मौन धरियेले राघोबा. पक्षाने पाहिले मुखाकडे, प्राण सोडिला रोकडे, कलेवर वरून खाली पडले धरित्रीवरी ते धावा. नारद जवळी जाऊन नेत्राश्री अश्रू आणून, 2 हत्या माझ्याकडून भगवंताने करविल्या. मी त्यासी नुसते पुसिले, तरी ते प्राणाशी का असती मुकले. दोघांचे प्राण पुसण्यानेच गेले, अनुचित केले निर्धारे. हरिश्चंद्रासी नारद मुनी बोलता झाला तयक्षणी, मज आज्ञा द्यावी येथुनी जावया कारणे. मज उशीर झाला फार, आता जाऊ दे लवकर, माझे मन नाही स्थिर सत्य जाण हरिश्चंद्रा. हरिश्चंद्राने शिर ठेविले नारदाचे चरणावर, तात्काळ पावला क्षीरसागर शेषशायी जवळी की. उभ्याने टाकीला विना, नारद म्हणे पुरुषोत्तमा, बऱ्याच घडविल्या हत्या आम्हा नारायणा तुम्ही की. त्यासी पुसला संत महिमा, प्राणास मुकला पुरुषोत्तमा. हाच तुमचा महिमा सांगण्याचा श्रीहरी, अजून माझी कल्पना फिटेली नाही नारायणा. एवढी सांगून जाना भ्रम काढा मनाचा. शेषशायी देती उत्तर, आता ऐक नारदा सार. पूर्वदेशीचा नृपवर तेथे त्वा जावे पै, तेथे उत्सव असे थोर,
त्यासी पुत्र झाला मनोहर. 56 देशीचे नृपवर आले बारशा कारणे. तया राजाचे नाव पूर्ण सांगतो नारदा तुझ कारण. सुशीळ नाम तया कारण तेजस्वी जैसा सूर्य की. दानशील प्रतापी जाण पुत्र होत नव्हता त्या कारण. त्याने शंकर आराधून पुत्र पोटी मागितला. त्या मुलाचे बारशे आज तुम्ही जावे तेथे सहज. तुमचा उपचार तेजपुंज होईल नारदा त्या ठाई. आपण पुसावे तयासी मूल सांगेल तुम्हासी. तुमचे मनाची कल्पना कैसी फेडून टाकेल जाणीजे. देवा ही युक्ती बरीच जाण काढली मज करिता निवडून. त्याचे पुत्र निधान आताच झाला नवसाचा. तेथे उत्सव धुरंदर रात्रंदिवस होतो गजर. साखर वाटती हत्तीवर ऐसा आनंद तया घरी. 96 कुळीचे नृपती एकाहून एक वरिष्ठ असती. ते आले उत्सवाप्रती म्याही जावे त्या ठाई. त्या लेकरा पुसावे जाण त्याचा जावा प्राण. तितके राजे मिळून पूजा करीती आदरे. देवा तुवा माझ्यावर क्रोध धरिला फार. तरी येथेच शिक्षा कर दुसरे हाती का मारवितो. मुळीच त्यासी पुत्र नव्हता शंकरे दिदला तप करिता. उत्सव होतो तत्वता तेथे नाश मी करू. जैसे दुधात घालावे मीठ की तुपात घालावी सुंठ. चांगले भातात वेखंड तैसे होईल जाणपा. बराच काढिला विचार 96 कुळीचे राजे सर्व. त्यासे माझा पाहुणचार करावा की निर्धारे. सहज मारिता मजसी प्राण जाईल निश्चयसी. इतक्या पुढे उरी कैची उरेला आता सांगपा. म्या पुसिले तुम्हासी संत समागम्याचे महिम्यासी. म्हणून ही रीती सांगता मजसी प्राण घेण्याची जाणीजे. तुम्ही सांगितल्यावरून पुसले दोघास जाऊन. त्यासी मागे पुढे कोण नव्हते म्हणून बरे झाले. एका कीटकासी पुसता दुसरे राघूस विचारिता. दोघांनी प्राण सोडिला तत्वता. क्षण न लागता ते समयी त्या मुलास पुसू जाता. त्याने प्राण सोडावा तत्वता. मग माझी फजिती निर्मळ निघेल जाणीजे. मग हासती शेषशाही त्यासी पुसल्या समजेना काही. तरी आपण जावे लवलाही तया ठाई नारदा. मनात कष्टी होऊन हाती विना घेऊन चालला सुशीळ गृही जाण. नारद तेव्हा जलदीने तया सुशीळ राजघरी. नारद आला झडकरी. पाहे गावात घरोघरी आनंद भारी होतसे. घरोघरी महोत्सव आनंद भरीत गाव सर्व. वाजंत्री वाजती स्वयंमेव दुःख तिळभर नसे की. सर्व रस्तोरस्ती रांगोळ्या घातल्या निश्चिती. शुभ्र सारविल्या भिंती आनंद चित्ती न समावे. वाजती नौबदा तुतारी घन सुस्वर भेरी. चौघडे वाजती कुसरी राजदरबारी आनंद. 96 कुळीचे राजे समस्त बैसले असती कचेरीत. आनंदास नाही अंत नारद तेथे पातला. सर्व राजांनी मिळून नारदासी केले नमन. म्हणती सुशीळ राजाचे प्रारब्ध जाण केवढे उत्तम जाणावे. ज्याचे उत्सवासाठी नारद आला उठा उठी. पूर्व पुण्याची गाठी तया राज्याची जाणीजे. मोठे केले सिंहासन वरती नारदास वैस ऊन. पूजा अर्चा सरंजाम आणिला भरून तयापासी. सुशीळ राजा पुण्यवंत मनात इच्छा केली त्वरित. म्हणती मूल मांडीवरी त्वरित नारदाचे पै द्यावे. म्हणे माझ्यासारखा जाण पुण्यवंत नाही कोण. म्हणून त्वरितच उठून मूल आणिले बाहेरी. नारद सिंहासनी बैसला पुढे मूल आडवा दिदला. नारदासी विस्मय वाटला अंतरात ते धवा. मागितल्याशिवाय जाण मूल आले घेऊन. जरी गती घडली कठीण बरे पूजन माझे होईल. नारद म्हणे एका सकळ गलबला नका करू ए वेळा. उगेच रहा एक पळ निवांतपणे सर्वही. ऐसे ऐकता उत्तर वाजंत्री वाजविता झाले स्थिर. एकमेकासी उत्तर कोणी करिणा जाणीजे. निश्चित ऐकती सकळीक उगेच पाहती कौतुक. वाद्य वाजता अनेक स्थिर राहिले ते धवा. सकल गलबला राहिला निवांत कोणी न बोलती कोणास मात. अवघे निवांत पाहत एक एकाग्र करुणिया. आश्चर्य करती सकल जन म्हणती का वाद्य राहिली जाण. कोणी कोणासी वचन बोलेनासे जाहले. नारद बोले सर्वांसी कोणी बोलू नका कोणासी. निवांत बसा या समयासी कौतुक पहा दृष्टीभरी. मनात विचारी नारद जरी मी पुसेनयासी शब्द. काय होईल खेद वाटे अंतरी नारदाच्या. पुसू किंवा नाही आत बाहेर होत जाई. पुसल्यास वर घडे काही मग काय करावे. अंतरी खिन्न होऊन उगाच निवांत राहून. जे होणार ते होईल म्हणून केले धैर्य नारदे. आपण पुसावे बालकासी जरी बिगाड झाला तयासी. आसनावरून निश्चयसी तसेच उड्डाण करावे ऊर्ध्व पंथे. हे सर्व राहती खाली जाण
माझे मग काय होईल जाण, मी आकाशी जाईन उडून सर्वा देखता येथुनी. विना घेतला जवळी भोवती विलोकी मनी तरमळी. आता हे नकळे एवेळी अंतरी चिंता लागली. असे नारद बोले वचन, बालका सांग सत्य वचन. संत दर्शनाचा लाभ कोण, सांग निर्वाण मज आता. संत समागमाचा काय महिमा, तोच तू सांग आम्हा. मला सांगितले पुरुषोत्तमे, बालकासी पुसावे. संत समागमाचा विचार, मज कळला नाही साचार. म्हणून पुसतो सविस्तर, तुझ बालका ए समयी. ऐकून राजे करीती विचार, नारदासारखा साधू थोर. तो बाळा पुसतो विचार, आश्चर्य थोर वाटते. 3 वेळा पुसता जाण, गदगदा हसे पूर्ण. तात्काळ बाळ बोले वचन, तया नारदासी. संत समागम्याचे महिम्यासी, काय वर्णन करू त्यासी. पार नाही बोलावयासी, ऐका तुम्हासी सांगतो. दुसरीकडे काय करू वर्णन, जो मजसी घडला तो जाण. त्याचे करीतो निरोपण, आपल्या पायापाशी की. पूर्वी पातक फार झाले, म्हणून कीटक जन्मासी घातले. नरक गोळ्या करिता थकले, तेथे उद्धरिले तुम्हीच. तुमच्या दर्शनाचा लाभ, मज घडला स्वयंभ. देह पावलो चांग, राघू जन्म मिळाला. हरिश्चंद्र राजा पुण्यशीळ, तेथे जन्म घेतला तात्काळ. फळे खाऊ लागलो अमोल, तुमच्या कृपे करुणी. तेथे झाले तुमचे दर्शन, राज्यपद पावलो जाण. अजून काय वर्णावे गुण, संत समागम्याचे. अनंत जन्माचे सुकृत, तेव्हाच नरदेह मिळत. संत दर्शने 3 जन्मात, राजपदवी पावलो. अनंत जन्माचे फळ, संत दर्शने एक वेळ. ही साक्ष तात्काळ मज घडून आली की. दुर्न होता दर्शन, तात्काळ पापे जाती जळून. साक्षात मांडीवरी जाण, मग पापे कैची राहती. ब्रह्मा विष्णू शंकर, संत चरण इच्छिती वारंवार. मनात करीती विचार, रज तरी लागो आम्हासी. असा संताचा महिमा थोर, काय आठवू वारंवार. आता हेची मागणे साचार, आपणापाशी नारदा. मागील जन्माची ओळख, मज असावी निशेष. हेची मागणे देख, आपुल्या चरणापाशी की. तुमचे कृपेने सर्व ज्ञान, प्राप्त झाले मज लागून. आता काही मज उणे जाण, नाही गुरुवर्या. आता कृपा लोभाचा गुरुमंत्र, मज लागी द्यावा स्वतंत्र. तेने होईल पवित्र गुरुराया नारदा. दोन्ही हातावर घेऊन नारदाने बाळ उचलून, कानात मंत्र सांगून पावन केले तयासी. राजास म्हणे नारद मुनी, घेई बाळ तू एक क्षणी. आम्ही जातो आपले भुवनी, स्वकार्या कारणे. पुढे कथा गोड सुरस, श्रवण करा सावकाश. तन मन लावून निशेष, श्रुत करावे सर्वही. इति श्री साळी जिव्हेश्वर महात्म्य पुराण. श्रवण करिता दोष जान, जळती मुळापासून. चतुर्दशोऽध्याय गूढः. श्री शंकरार्पणमस्तु. इति श्री भगवान जिव्हेश्वर विजय ग्रंथस्य 14 समाप्त.